गोंदिया शहर से एक बड़ी और महत्वपूर्ण खबर। कृषि सहायकों ने अपनी लंबित मांगों के लिए आज गोंदिया में प्रशासनिक कार्यालय के सामने धरना आंदोलन शुरू किया है। 10 फरवरी 2025 को कृषि मंत्री ने 15 दिनों के भीतर सभी मांगे पूरी करने का आश्वासन दिया था। मात्र आज उस समय से दिन गुजर गए हैं और वे मांगे पूरी नहीं हुई हैं। इसीलिए कृषि सहायकों ने फिर से आंदोलन का रास्ता अपनाया है। यह आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघ के वतीने पूरे राज्य में शुरू हुआ है और गोंदिया में भी कृषि सहायकों ने अपनी भूमिका दृढ़ता से रखी है। आइए देखते हैं उनकी मुख्य मांगे क्या हैं। कामकाज के लिए लैपटॉप मिलना चाहिए। कृषि सेवकों का कार्यकाल रद्द करके उन्हें नियमित कृषि सहायक पद पर नियुक्त किया जाए। कृषि सहायकों का पदनाम बदलकर सहायक कृषि अधिकारी किया जाए। ग्राम स्तर पर काम के लिए कृषि मददनीक उपलब्ध कराए जाएं। आवंटन में सुसूत्रता आए और परिवहन भाड़ा के लिए स्वतंत्र प्रावधान किया जाए। आंदोलनकारियों ने स्पष्ट किया है कि यदि मांगें मान्य नहीं की गईं, तो खरीफ हंगाम 2025 में आवंटन पर बहिष्कार किया जाएगा। मात्र आंदोलन के दौरान किसानों की पंचनामा और अन्य कामकाज नहीं रुकेंगे, ऐसा आंदोलनकारियों ने आश्वासन दिया है। राज्य शासन की ओर से इस पर क्या निर्णय लिया जाता है, आमची मुख्य मागणी आहे की पदनाम मध्ये बदल करणे, दुसरं आम्हाला लॅपटॉप पुरवठा करणे। यानंतरही जर शासन आज जर आमच्या मागण्या मान्य केले नाही तर आम्ही अनिश्चित काल आमचा संप सुरू राहील। निश्चित आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आमची जे सेवा आहे हे शेतकरी हितार्थ आहे। तरी शेतकऱ्याच्या हितार्थासाठी राज्य संघटनेनं असा निर्णय घेतलेला आहे की आता या अतिवृष्टीच्या कालावधीत किंवा नैसर्गिक आपत्ती आली तरी आम्ही ते पंचनामे संप कालावधीतही करून देणार आहोत। ही राज्य संघटनेने घेतलेलं आहे। त्या आणि आम्हाला ही आज पाळी का आली की धरणे आंदोलनावर बसणे आणि अनिश्चितकालीन संप कालावधीत सहभाग व्हायचं, याचं महत्त्वाचं कारण आहे की शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत पाठपुरवठा केलेला नाहीये किंवा मागणी मान्य केलेलं नाही आहे। सर, आमची सर्वात पहिले मुख्य मागणी ही आहे की आमचं पदनाम बदलून द्यावं। ही मागणी आमची जुनी 2014 पासूनची आहे आणि वारंवार शासनानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते बदलून देऊया, पण अजूनपर्यंत दिलेलं नाही। आणि दुसरी जी मागणी आहे आमची, ती महत्त्वाची मागणी म्हणजे आम्ही जो कृषी विभागात ऑनलाईन कामकाज करतो त्याकरिता शासनाने आम्हाला लॅपटॉप द्यावा। कारण आता सर्वच योजना ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि त्यासाठी कृषी सहायकाचा मोबाईल हा एकच मोबाईल असतो आणि त्याच्यावर सर्व ऑनलाईन योजना करणं फार मुश्किल आहे। आणि त्याच्यामध्ये कसं आहे, ते त्याचं वैयक्तिक डिव्हाइस असल्यामुळे त्याच्यावर सर्व योजना करणं, त्याच्यामध्ये ते कुठलं तरी पर्सनल आयुष्य हा बाधित होत आहे। त्याच्यामुळे ह्या आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं संप मागं घेणार नाही। तर कृषी सहायक हा शेतकऱ्याच्या सेवेतच आहे। शेतकऱ्यासाठी कायम आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेतच राहणार आहोत, पण शासनाने पण आमची बाजू ऐकून घ्यावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। आम्ही शेतकऱ्यांसाठी 24ही घंटे कामकाज करण्यास तयार आहोत। तर यांच्या प्रमुख मागण्या अशा की कृषी सेवक हे पद रद्द करून नियमित कृषी सहाय्यकची भरती करण्यात यावी। त्यानंतर कृषी सहाय्यक हे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम या संवर्गाला देण्यात यावं। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं कामकाज करण्यासाठी जे त्यांना बेसिक पायाभूत सुविधा असेल जसं लॅपटॉप, इंटरनेट इत्यादी सुविधा पुरवण्यात याव्यात आणि प्रस्तावित आकृती बंदामध्ये त्यांना त्यांची जागा वाढवण्यात यावी, अशा इत्यादी प्रमुख मागण्या या संघटनेने केलेल्या आहेत।